भूषण सर, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर-बी-आय मॉनिटरी पॉलिसी कमिटीची जी मीटिंग 3 दिवस चालली मागच्या आठवड्यामध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी कुठेही व्याजदराबद्दल त्यांनी हे केलेलं नाही, चढ उतार केलेले नाही आहे. ज्याला आपण म्हणतो की कुठेतरी त्यांनी एक सावध पवित्रा घेतलेला आहे. जो पॉज आहे तो एकदम कॉशियस पॉज त्यांनी घेतलेला आहे. बँकिंग सेक्टरवर त्याचा परिणाम काय आपल्याला दिसून येतो. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदित्य, तूही याच्यावर प्रकाश टाकू शकशील की परकीय गुंतवणूकदारांसाठी त्यांनी काही एक गोष्टी अनाऊन्स केलेल्या आहेत. अर्थात तो डेट मार्केट बॉन्ड मार्केटसाठी आहे. काय परिणाम सर तुम्हाला दिसतोय त्याच्यात? नाही, आरबीआयचा स्टँड आता जर तुम्ही बघायला गेलात तर तो न्यूट्रल असणं हे अगदी म्हणजे सहज होतं. हो. त्यांच्यासाठी त्यांनी काही वेगळा स्टँड घेतला असता तर मला नवलच वाटलं असतं. पण त्यांनी जो न्यूट्रल स्टँड घेतला आणि जो रेपो रेट 5.25 वरच ठेवला आहे, तो मला असं वाटतं की पुढचे 2 क्वार्टर्स तरी आरबीआय सुद्धा स्वतः एक अवलोकन करत राहील की मार्केटमध्ये काय होत आहे, हो. जागतिक बाजारपेठेमध्ये क्रूड ऑइलच्या प्राइसेस कशा राहत आहेत, हो. आपलं जे रुपयाचं अवमूल्यन जे थोडं अवास्तव झालेलं आहे ते त्यांना कसं रोखता येईल त्याच्यासाठी त्यांनी त्या मेजर्स बॉन्ड मार्केटमध्ये आणलेल्या आहेत. पण त्या बॉन्ड मार्केटमध्ये त्या आणून मला असं वाटत नाही, माझं वैयक्तिक मत असं आहे की जे FIIs गेली सातत्याने पैसा भारताबाहेर नेत आहेत त्यांना यूएसच्या ट्रेजरी यील्डमध्ये किंवा यूएसच्या बॉन्ड डील्समध्ये त्यांना अट्रॅक्टिव्हनेस वाटतोय. हिस्टॉरिकली जर तुम्ही बघायला गेलात तर यूएसचे बॉन्ड डील्स 5% वर आता गेलेले आहेत. तर रुपयाचं अवमूल्यन हे थोडंसं अवाजवी झालेलं आहे भारतामध्ये. त्याला रोखण्यासाठी आरबीआयने इक्विटीमध्ये पण ते रिफॉर्म्स जे किंवा चेंजेस ज्यांनी ते बॉन्ड मार्केटच्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये आणलेले आहेत ते सेम इक्विटीमध्ये आणल्याशिवाय मला वाटत नाही की FIIsचा फ्लो थांबेल. आणि FIIsचा फ्लो तुम्ही जर बघायला गेलात 2026 जानेवारी टू मे एंडपर्यंत 2,70,000 कोटींचा आउटफ्लो झालेला आहे. विजावीज मार्चमध्ये फक्त 1,65,000 कोटीचा अख्ख्या वर्षामध्ये FIIsनी नेट पैसा काढून नेला भारतामधून. तो रोखणं फार गरजेचं आहे आणि आपल्याला फ्रेश इन्फ्लोही येत नाही आहे. तर या दोन्ही गोष्टींचा माझ्या मते रुपयावर त्याचा परिणाम होणार आहे. आणि आरबीआयचं जे व्ह्यू पॉईंट आहे की आता त्यांना न्यूट्रल ठेवावंच लागलं, पण 2 क्वार्टर बघून मला वाटतं व्याजदर येणाऱ्या क्वार्टरमध्ये म्हणजे 3rd क्वार्टर ऑनवर्ड्स आरबीआय त्या MPC पॉलिसीमध्ये निर्णय नक्की घेईल की इंटरेस्ट दर 0.25नी मिनिमम किंवा 0.5नी वाढवतील या आर्थिक वर्षामध्ये. आणि त्याचा इम्पॅक्ट हा, कारण इन्फ्लेशन तुम्ही जर बघायला गेलं तर CPI इन्फ्लेक्शन तसं आत्ताच्या इमिजिएट इम्पॅक्ट CPI इन्फ्लेक्शनवर एवढा आलेला नाही, पण इन्फ्लेशन ॲक्च्युली वाढत आहे. त्यामुळे ते कंट्रोल करण्यासाठी फिगर्स आपल्याला येतील म्हणजे महागाई दराच्या. आत्ताच म्हणजे मीटिंग्स होत आहेत किंवा सगळे डेटा बाहेर येतोय. तर आता आपण नक्की सांगू शकत नाही की इन्फ्लेशन, कोअर इन्फ्लेशन म्हणा किंवा CPI म्हणा किंवा WPI म्हणा एक्झॅक्टली किती दरांनी वर जाईल. त्याच्यावर आरबीआयचं लक्ष असेल आणि ते कंट्रोल करण्यासाठी येणाऱ्या 3rd क्वार्टर ऑनवर्ड्स आरबीआय नक्कीच व्याजदर वाढवतील आणि त्याचा इम्पॅक्ट बँकिंग क्षेत्रावर पूर्णपणे पडणार आहे. डिपॉझिट रेट्स तुमचे वर जातील तर लेंडिंग रेट्स पण वर जातील, हे साहजिक आहे. बरोबर आहे. पण आपल्याला बघणं हे गरजेचं आहे की आता मार्केटवर ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट कसा पडतो. गुंतवणूकदार आत्ता कसं चाललंय ना की आपण DIS थ्रू म्हणजे म्युच्युअल फंड्स म्हणा, इन्शुरन्स कंपनीज म्हणा, भारतीय जे SIP करतायत ना ते ॲक्च्युली पैसा DIS थ्रू आपण मार्केटमध्ये जातोय म्हणून आज मार्केट एवढं पडलेलं नाही. 74,000 पर्यंतच सेन्सेक्स गेलेला आहे. पण त्याचा फायदा FIIs उचलत आहेत आणि FII प्रॉफिट बुक करून भारताबाहेर पैसा घेऊन जातात. तर कुठेतरी आपल्याला हा सावध आशावाद ठेवणं गरजेचं आहे भारतीयांना. SIP करताना सुद्धा की कुठल्या म्युच्युअल फंड स्कीममध्ये तुम्ही SIP करताय, कुठली सेक्टर्स, कुठले स्टॉक्स तुमच्या फंड मॅनेजरनी तिकडे सिलेक्ट केलेले आहेत, त्यावर तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. नुसतं SIP करत राहणं किंवा बंद करणं हाही मार्ग नाही, आपल्याला कुठेतरी बॅलन्स करावं लागेल. तर मी गुंतवणूकदारांना हे सांगू इच्छितो की तुम्ही सावध आशावाद ठेवा, लक्ष ठेवा, जागरूक राहा आणि त्यानेच तुमचे पैसे बनतील मार्केटमध्ये. कारण मार्केट जेव्हा पडलेलं आहे आणि हे जेव्हा ग्लोबल पॉलिटिक्स किंवा म्हणा किंवा ग्लोबल जी अनसर्टनिटी चालू आहे ते एकदा सेटल झालं, इराण आणि अमेरिकेचं युद्ध, त्यांचं फायनल नेगोशिएशन्स पण चाललेली आहेत आणि स्ट्राईक अजूनही चाललेले आहेत, पण ते कुठे ना कुठेतरी जाऊन येत्या 2 महिन्यात जर बंद झालं ना तर मार्केट एक रिकव्हरी मोडमध्ये येईल, मार्केट उसळी घेईल. पण त्याला पण बॅलन्स करणारे काही फॅक्टर आहेत, जसे आपली अर्थव्यवस्था म्हणा, व्याजदर म्हणा, रुपयाचं अवमूल्यन म्हणा,
या सगळ्या फॅक्टर्समुळे मार्केट थोडं खाली पण येऊ शकतं. बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला चढ उतार या येत्या 2 क्वार्टरमध्ये बघायला मिळणार आहे. त्याचा पुरेपूर तुम्ही जागरूकतेने फायदा घ्या बरोबर आणि आहे. आशावाद नेहमी ठेवा, कन्झर्वेटिव्ह. बरं, आपल्या जागरूक